सरकारनं जरी मागण्या मान्य केलेल्या असल्या तरी विद्यार्थी मात्र आंदोलनांवर अजून सुद्धा ठाम आहेत। जोपर्यंत सरकार सर्व निर्णय लेखी स्वरूपामध्ये देणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका या आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। दरम्यान मांजरीमध्ये जे उपोषण चालू आहे तिकडच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी नक्की काय भूमिका घेतलेली आहे आपण बघूया। आपल्यासोबत निशा साबळे आहे। निशा, आता आदिवासी मंत्र्यांनी सांगितलंय की ज्या वयाची अट जी आहे ती शिथिल करण्यात येणार आहे, काही मागण्या ज्या आहेत तेही ते मान्य करणार आहेत। यावरती तुम्हाला हे मान्य आहे का की आंदोलन चालूच राहणार आहे? त्यांनी जे वयाची अट किंवा ज्या मागण्या आहेत बाकीच्या त्या म्हणजे स्थगित करण्यात येणार आहेत किंवा त्या मान्य करण्यात येणार आहेत, हे जे त्यांनी मांडलेलं आहे त्यासाठी मी त्यांचं खरं तर आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देते। आपण जे आमची मुख्य मागणी आहे 12,500 पदांची विशेष पदभरती, त्याच्यावरती काहीतरी सकारात्मक निर्णय येतोवर हे आंदोलन चालूच राहील। 12,500 पदांची विशेष पदभरती, त्यानंतर जे गडचिरोली येथे ज्या विद्यार्थ्यांनी मृत्युमुखी पडल्या त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करण्यात यावी आणि जे सेंट्रल किचन पद्धत आहे ती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवरती अन्यायकारक अशी पद्धत आहे। त्यांच्या म्हणजे त्यांना कुपोषणाकडे वाटचाल करणारी अशी ती पद्धत आहे, ती लवकरात लवकर रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आमचं एवढं एकच म्हणणं आहे की आता जी 12,500 पदांची विशेष पदभरती आहे त्याचे सकारात्मक निर्णय द्यावा आणि सेंट्रल किचनचा देखील सकारात्मक निर्णय द्यावा। त्यानंतर मग आम्ही आमची पुढची दिशा म्हणजे पुढचं काय निर्णय आहे तो कळवू। म्हणजे तुमचं आंदोलन हे चालूच राहणार? हो, आंदोलन चालूच राहणार आहे। कॅमेरा किरण काजळेसह सागर, साम टीव्ही, मांजरी, पुणे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। आदिवासी वसतिगृहाबाबत 2011 मध्ये जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करा, शिल्लक असलेल्या 12,500 पदांची भरती करावी, डीबीटी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी, तसंच संगणक उपलब्ध करून द्यावेत, प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। तसंच जात पडताळणी प्रमाणपत्रांसाठी 6 महिन्यांची मुदत मिळावी अशी सुद्धा या विद्यार्थ्यांची मागणी आहे। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वसतिगृह उभारण्यात यावं, बेरोजगार आदिवासी तरुणांना बेरोजगारीचा भत्ता मिळावा, बस पास उपलब्ध करून द्यावेत, राज्यामधल्या आदिवासींचं क्षेत्रनिहाय एक सर्वेक्षण करावं अशी सुद्धा या विद्यार्थ्यांची मागणी आहे।